मोरिया बी वर्सेस की अण्णा यांच्यामध्ये हा सामना आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन तयार आहेत. टॉस करतील आमचे दयानंद पाटील साहेब. या सामन्याचे पंच म्हणून देवेकर आणि सुप्रीम पाटील. टॉस विन मोरिया झालेला आहे आणि आपला निर्णय लवकरात लवकर सांगायचा आहे. बॉलिंग येता ना तुम्ही? देवेकर आणि सुप्रीम पाटील. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. सांग बॉलिंग आहे. मोरिया याने टॉस जिंकून पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. आणि यांना फलंदाजीचं आमंत्रण केलेलं आहे. तरी सामन्याला विलंब न करता सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. कितना व्यू कसला होते बघ. जो काय लहान लावशील थांब. कोण केलं? सामन्यातील पहिला चेंडू केतन खवरे यांचा उत्कृष्ट असा चेंडू आणि या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्येचं उद्घाटन. एक धाव संख्या. पुढचा चेंडू केतन खवरे यांचा स्ट्राईकवर किरण पाटील. मारा खातीर केतन खवरे. पुढचा चेंडू केतन खवरे यांचा किरण पाटील यांना. चांगला फटका मारलेला आणि या चेंडूवरती एक धाव. 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू विजय पाटील स्ट्राईकवर. चांगला फटका मारलेला आणि पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती. केतन बघ या चेंडूवरती 2 धावा. पुढचा चेंडू केतन खवरे यांचा. पुढचा चेंडू केतन खवरे यांचा. चांगला फटका मारलेला विजय पाटील यांच्या. हा पहिला षटकार. सामन्यातील पहिला षटकार. वैयक्तिक पहिला षटकार आणि या ओव्हरचा पहिला षटकार. विजय पाटील यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. संघाची धाव संख्या होती ती 10. बिनबाद 10. खूप चांगली सुरुवात. पुढचा चेंडू खूप सुंदर अशी गोलंदाजी करता येते केतन खवरे. पुढचा चेंडू केतन खवरे यांचा.
आणि खूप चांगली फिल्डिंग या आणि या चेंडूवरती 3 धावा घेण्यात यश. पहिली षटक समाप्त. धावसंख्या होती ती 13. या सामन्यातील पहिले षटक समाप्त. धावसंख्या होती ती 13. बिनबाद 13. आणि आता वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेण्यात आहेत ते सातापा खवरे, स्वतः ओनर, संघमालक. स्ट्राईकवर विजय पाटील, नॉन स्ट्राईकवर किरण. खूप चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी. खूप चांगले क्षेत्ररक्षक खवरे. पहिला चेंडू चांगला फटका मारलेला आहे आणि आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे पुन्हा एकदा. आणि या चेंडूवरती 2 धावा. चांगली गोलंदाजी का सातापा खवरे. पहिल्या चेंडूवरती झेल उडालेला, हा काही बरोबर टिपता आला नाही. पुढचा चेंडू सातापा खवरे, टायकर विजय पाटील. खूप चांगली गोलंदाजी करत आहेत ते सातापा खवरे. पुढचा चेंडू सातापा खवरे यांचा, हा बॉल डॉट. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. पुढचा चेंडू सातापा खवरे यांचा. चला पुढचा चेंडू आणि हे बघा आणि पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल आहे ना. पंच नो बॉल आहे ना. हा नो बॉल घ्या. आणि हा पहिला झटका एसटी चेत केलेला आहे ते अमर याने विजय पाटील यांना. सातापा खवरे यांची खूप चांगली गोलंदाजी. नो बॉल आहे, वाईट घ्या. हा फ्रीड साठी बॉल आहे. येणारा चेंडू बॅट्समन साठी तोफा आहे, फ्रीट आहे. स्ट्राईकवर विक्रम पाटील. विजय पाटील जागा येण्यासाठी विक्रम पाटील येत आहेत. धावसंख्या होती ती 18. पुढचा चेंडू, हा चेंडू फ्रीड साठी. आणि खूपच खराब क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवरती 3 धावा घ्या. 3 धावा घ्या चेंडूवरती. हा बॉल फ्रीड होता, 3 बोल्ट होता, पण हा चेंडू फ्रीड साठी होता, त्यामुळे नॉट आउट. आणि या चेंडूवरती 3 धावा अतिरिक्त. धाव संख्या होती ती 21 ना. 21. पुढील चेंडू खूप सुंदर फटका मारलेला आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या होती ती 23. पुढील चेंडू खूप सुंदर असा टॉवर मारलेला चेंडू. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश. खूप चांगली गोलंदाजी करत आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत ते मोर्या बीचे फिल्डर्स. खूप सुंदर असा फटका मारलेला आहे. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश. संघाची धाव संख्या होती ती 27. दुसरं षटक समाप्त. धाव संख्या 27.
1 विकेट, 1 गडी बाद, धावसंख्या 27, 2 षटक समाप्त, उर्वरित 2 षटक बाकी. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते सचिन डावरे, सचिन इंगळे. सचिन इंगळे चांगला फटका मारलेला स्टेजच्या दिशेने हा चेंडू, आणि या चेंडूवरती मला वाटतंय 2 धाव. धावसंख्या होती ती 29. पुढील चेंडू चांगला फटका मारलेला आहे आणि हा चौकार. विक्रम पाटील यांच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. धावसंख्या होती ती 33. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका मारलेला, उंचावून असा षटकार. खूपच सुंदर अशी बॅटिंग विक्रम पाटील यांच्याकडून. धावसंख्या होती ती 39. पुढील चेंडू खूप सुंदर यांच्याकडून. हा बॉल डॉट. पुन्हा एकदा फटका मारलेला आणि आम्हाला वाटतंय 6. खूपच सुंदर अशी बॅटिंग विक्रम पाटील यांच्या बॅट्समॅनला. दुसरा षटकार. धावसंख्या होती ती 45. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि आज चौकार. खूपच चांगली बॅटिंग करते. तिसरं षटक समाप्त आणि या षटकानंतर धावसंख्या होती ती 49. 49 धावसंख्या झालेली आहे. या सामन्यातील शेवटचे 7 चेंडू शिल्लक. इमानदार आहे, इमानदार. आणि आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत ते सतीश बोरनाक यांचा पहिला चेंडू. किरण पाटील यांना. स्ट्राईकवर किरण, नॉन स्ट्राईकवर खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे आणि या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या होती ती 52. खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे आणि हा तिसऱ्या धावेला रनआउट किरण पाटील. धावसंख्या होती ती 53. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये आता काय धावा जमा करतात ते पाहूया. स्ट्राईकवर विक्रम पाटील. लसूण काढले, बोंबला लावलास सांग.
खूप सुंदर असा फटका मारलेला आहे आणि या चेंडूवरती 2 ना 2 धावा. 55 धाव संख्या होती ती 55. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चांगला फटका मारलेला आहे. हा गॅप मध्ये मला वाटतंय हा चौकार. खूप सुंदर अशी बॅटिंग करते विक्रम पाटील. धाव संख्या होती ती 59. खूप सुंदर असा फटका मारलेला आणि हा मला वाटतंय षटकार. धाव संख्या होती ती 65. पुढे चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आणि आणि किती धावा घ्यायच्या? 3 ना 4 आहे. 4 ना 4 घ्या. 69 आला. धाव संख्या होती ती 69. 70 टू विन. खूप चांगली अशी 4 घेतल्या. चांगली बॅटिंग केली विक्रम पाटील यांनी. 4 घेतल्यात. 69 स्कोर झालेला 70 टू विन आहे. फोकस केला डायरेक्ट पूर्ण साहेब रनिंग करायला व्हिडिओ करायला. आणि आता खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण केलं ते मोरिया बी या टीमने. एक चांगलं आव्हान ठेवलंय ते अण्णा या टीमने मोरिया बी साठी. एक कडवं आव्हान आहे. पाहू आता या आपल्या टीमला विजय करतात की नाही ते. आणि या सामन्यासाठी पंच म्हणून स्वप्नील पाटील आणि रोहित देवेकर खूप चांगली अशी कसला दिसायला पावडर लावणार आहे येताना शूटिंग करणार आहे. विजयासाठी 70 धावांची गरज मोरिया बी साठी. ते अनिल गुरव, स्ट्राईकवर सतीश बोरनाक, नॉन स्ट्राईकवर अमर आणि सतीश बोरनाक यांना मारा करतील. पोपट यांचा पहिला चेंडू सतीश बोरनाक यांना. चेंडू पोपट यांचा सतीश बोरनाक यांना. चांगला फटका मारलेला उंचावण्याने मला वाटतंय हा पहिला चेंडूवरती षटकार. खूपच सुंदर बॅटिंग सतीश बोरनाक यांच्याकडून. दुसरा पण अजून फुलटा झाला किती या चेंडूवरती 1 धाव. 2 चेंडू 7 धावा.
पुढचा चेंडू अमर यांना. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. खूपच सुंदर फटका मारलेला आहे आणि या चेंडूवरती मला वाटतंय चौकार. काय 6 घ्या, षटकार घ्या. धाव संख्या होती ती 13. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती 1 धाव. धाव संख्या होती ती 14. आणि सतीश बोरागे बनेगा दुसरा षटकार. आणि धाव संख्या होती ती 20. पहिलं षटक समाप्त. पोपट यांचं खूप मागडं षटक. 6 चेंडू मध्ये 20 धावा कुठलेल्या आहेत त्या अमर आणि सतीश बोरनागे यांनी. आणि आता वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विजय पाटील. 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. टाका समजत नाही. पुढचा चेंडू विजय यांचा. आणि पहिला झटका अमर यांचा आणि आउट. काय हे कमिटीचा निर्णय आणतो. हे बघा पंचाचा निर्णय आणतो. अमर 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 कृपया ध्यान द्या. अमर अमर हे बघा पंच का निर्णय तिकडे देणार नाहीये. कृपया दक्षता घ्या. सोडून द्या. हर पसंत असली की असंच असतं. ते केतन खवरे विजयांचा चेंडू. आणि या चेंडूवरती 1 धाव. 21. धाव संख्या होती ती 21. चांगला फटका मारलेला आहे. आणि या चेंडूवरती 1 धाव. 22. धाव संख्या होती ती 22. चांगला फटका मारलेला आणि षटकार. सतीश बोरनाग खूप चांगली बॅटिंग करत आहेत आपल्या टीम साठी. अरे हे काय हॅलो बेंचवर कोणती जाणार 28 रे. 1 मिनिट थांबा. काय झालं? 28. इथं साहिल कवरे आहे. भाऊ साहिल तुझा साहिल इथं बसलेला आहे. काय गडबड? काय पण यार. आणि हा बॉल डॉट. काय तरी क्रिकेट अरे साहिल असं ते बस
नंतर भेटूया आता काय बोलू. पुढचा चेंडू चांगला खेळ काढायला साईडच्या चेंडूने आम्हाला वाटतंय तितकी चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पण हा बॉल सापडलेला नाही. आज चौकार. दुसऱ्या षटक समाप्त. धावसंख्या होती ती 32. धावसंख्या होती ती 32. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते ती बॉलिंग तशी होती आणि हा पहिला षटकार. ठीक आहे बाकी म्हणायचं का मॅनेज खूप चांगली फटकेबाजी करतात ते केतन. आणि तितका चांगला जेल भैरव याचा वैष्णव मेंगाणे यांच्याकडून हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा मॅचचा. केतन कवरे धडाकेबाज फिल्डर परत जाताना खूप मोठा धनका मोरिया बी साठी. आणि आता येत आहेत ते सचिन इंगळे. धावसंख्या होती ती किती आहे बघ किती 38. धावसंख्या होती ती 38. चला विक्रम यांचा चेंडू सचिन इंगळे यांना खूप चांगला फटका मारलेला आहे मला वाटतं. खूपच सुंदर असा कॅच एका हाताने घेतलेला आहे. अरे कॅच घेतला की हा विकेट खूप सुंदर असा कॅच किरण याचा एका हाताने झेल घेतलेला आहे. एवढा ते गेलं बरं झालं त्याने खूपच चांगली फिल्डिंग. आणि पुन्हा एकदा दणका बसलेला आहे बी मोरिया बी या संघाला. चांगली सुरुवात होती मोरिया बी या संघाची. आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण अंदाज हात घातला याच्या टीम कडून. खूपच सुंदर अशी चला अंदाजे हात घातला खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे वैष्णव आणि किरण पाटील यांच्याकडून. आणि विकेट महत्वाचा होता सच्चा एवढं काय चांगला मारण्याचा प्रयत्न. आणि धाव संख्या होती ती 38. खूप चांगला मारण्याचा प्रयत्न पण हा चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव. वैष्णव 39 पुढे चेंडू सतीश बोरनाग्यांचा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. आणि धाव संख्या होती ती 40. 30 पाहिजे ना. 6 चेंडू 30 धावांची गरज. धाव संख्या होती ती 40. 7 चेंडू 30 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर सतीश बोरनाक. जोपर्यंत सतीश बोरनाकडे स्ट्राईकवर आहे तोपर्यंत काय सांगू शकत नाही आपण. बाबू बी घाबरते. आणि आता येणार आहे ते बॉलर बाबू महेश पाटील. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन 7 चेंडू 30 धावा. खूपच असा हा अतिशयचा सामना पाहायला मिळत आहे.
प्रेक्षक खुश हा सामना पाहून. पैसा वसूल हा सामना. आपला ठेवायला पाहिजे, आपला मारणार बसून. पहिला चेंडू बाबू यांचा आणि हा व्हाईट बॉल. पुढचा चेंडू आणि हा पंचांचा इशारा नो बॉलचा आहे आणि हा चौकार. खूपच खराब गोलंदाजी. 7 धावा. 7 धावा घ्या. नो बॉल 6 आहे. चला 6 घ्या. 7 धावा. धाव संख्या होती ती 48. एवढे लागले वाटायची. 22. मी म्हणालो नाही बाबा घाबरते कशा. 22 धावांची गरज ना. 22 धावा ना. 22 धावांची गरज. चांगला फटका मारलेला आहे आणि कॅच कॅच. गुड कॅच. अरे फ्री बेटा संपला की. वेट झाला की मगाशी. आउट आहे का नाही. आउट की. आउट काय. नाही आउट. थांब एक धाव ना 49. स्कोर झालाय तो. आउट नाही क्या सोडला त्याने. स्कोर 1 मिनिट थांबा. 49. वाईट बॉल. वाईट वाईट आता वाईट घ्या. धाव संख्या होती ती 50. 4 चेंडू 20 धावांची गरज. आणि हा चौकार सतापा खोरे यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. पहिला चौकार. धाव संख्या होती ती 54. 3 बॉलला 3 चेंडू 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. मोरियावी वर्सेस अण्णा. चांगला फटका मारलेला आहे सतापा खोरे यांनी. तितकीच चांगली फिल्डिंग. एक धाव आता. काय झालं? 1 धाव. 4 बॉल. धाव संख्या होती ती किती बघ. धाव संख्या 54. 54. झाले वाटते आता. आणि हा व्हाईट बॉल. 55. आणि या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या होती ती 57. पुढील चेंडू आणि मॅच विन झालेले आहेत ते अण्णा व्ही. खूप चांगलं असंच बॅटिंगचा नजारा मिळाला सतीश बोरनाक यांच्याकडून. तितकी चांगली क्षेत्ररक्षण अण्णावी कडून. यानंतरचा सामना मोरिया वर्सेस 555.